सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर याचे आन्सर येत असतील तर सर्वांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येऊन जाईल। तरी अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेजलाही तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून इंस्टाग्रामलाही तुम्ही फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामवर डेली न्यू मी व्हिडिओ अपलोड करत असतो। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। तर क्वेश्चन एक आहे तो आहे, भारताने एकूण किती क्रिकेट विश्वकप जिंकले? तर याचं उत्तर आहे भारताने एकूण 2 क्रिकेट विश्वकप जिंकले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, हिटलरने कोणत्या वर्षी आत्महत्या केली? तर याचं उत्तर आहे हिटलरने 30 एप्रिल 1945 वर्षी आत्महत्या केली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, शनीला सूर्याभोवती फिरायला किती टाइम लागतो? तर याचं उत्तर आहे शनीला सूर्याभोवती फिरायला 29.5 वर्ष टाइम लागतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, सिंहाच्या जबड्यात किती दात असतात? तर याचं उत्तर आहे सिंहाच्या जबड्यात 26 दात असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 5 आहे, भारतातील पहिली स्टील कंपनी कोठे स्थित आहेत? अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। लाईक करणं एकदम फ्री असतं आणि सबस्क्राइबही करणं एकदम फ्री असतं, त्यामुळे तुम्ही सबस्क्राइब आणि लाईक नक्की आपल्या चॅनलला करून घ्या। तर याचं उत्तर भारतातील पहिली स्टील कंपनी जमशेदपूर येथे स्थित आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन आहे, सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? तर याचं उत्तर आहे सूर्यफूल हे युक्रेन देशाचे राष्ट्रीय फूल आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या भाजीत सर्व विटॅमिन असतात? तर याचं उत्तर आहे गाजर भाजीत सर्व विटॅमिन असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, पावसाळ्यात बेडूक घरात शिरू नये म्हणून दारात काय शिपडावे? तर याचं उत्तर आहे पावसाळ्यात बेडूक घरात शिरू नये म्हणून मिठाचे पाणी शिपडावे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वात पहिली रेल्वे किती लांब पळाली होती? तर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा आणि तुमचा काय याचा स्कोर येतो आन्सरचा तो स्कोर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर भारतातील सर्वात पहिली रेल्वे 34 किलोमीटर लांब पळाली होती। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, कांद्याची पात खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? तर याचं उत्तर कांद्याची पात खाल्ल्यास कर्करोग बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशामध्ये 1 डझन केळीची किंमत 4000 रुपये आहे? तर याचं उत्तर नॉर्थ कोरिया देशामध्ये 1 डझन केळीची किंमत 4000 रुपये आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, भारतात पोलीस कोणाला अटक करू शकत नाही? तर याचं उत्तर भारतात पोलीस राष्ट्रपतीला अटक करू शकत नाहीत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 13 आहे, असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात पेटू शकतो? अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असतं आणि तुमचा जो काही स्कोर होतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर सोडियम हा पदार्थ पाण्यात पेटू शकतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, तो आहे जास्त मीठ खाल्ल्याने काय होतोय? तर याचं उत्तर जास्त मीठ खाल्ल्यास पेशी कमी होतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, अंघोळीनंतर कानाच्या मागे काय लावल्यास
मेंदू तीक्ष्ण होतो? ह्याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा. आणि तुमचा जो काही स्कोर होतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.